नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी जी मीटर रिक्षा टॅक्सी आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे आणि एकमेकाला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला लेबर बोर्ड कल्याणकारी बोर्ड म्हणजे नेमकं त्याच्यातून आपणाला मिळेल काय किंवा आपणाला काय फायदा होईल किंवा आपण ह्या मंडळाच्या मुळे आपणाला स्थिरता कशी येईल हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। आणि हा व्हिडिओ जरूर पूर्ण ऐका। तुम्हाला जर आत्ता वेळ नसेल तर पूर्ण व्हिडिओ ऐका, जरूर ऐकला पाहिजे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी, तरच तुम्हाला त्याच्यातील माहिती कळेल आणि एकमेकाला शेअर करायचं हे मात्र प्रत्येकानं ऐकलं पाहिजे, तर तुम्हाला माहिती मिळेल। तर आता आजचा आपला विषय आहे कल्याणकारी लेबर बोर्ड। ह्या लेबर बोर्डातून आपणाला काय साध्य होईल किंवा आपला फायदा काय। रिक्षावाला म्हणजे खाली गुरु 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 बस, ह्याच्या पलीकडे ते कुठलाही विचार घेत नाही। आता परवानाधारक रिक्षा चालक जो आहे तो कष्ट करतो, मेहनत करतो आणि त्याचं काहीतरी उतरत्या वयात तरी त्याला शासनाकडून काहीतरी फायदा मिळाला पाहिजे, म्हणजे त्याला एक आधार मिळेल, स्थिरता मिळेल। तर सर्वसाधारणपणे आपण रिक्षा चालवताना आपणाला अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या लेबर बोर्डाच्या माध्यमातून ह्या सुटतील आणि त्याच्यातून त्या सभासदांना थोडाफार राहत मिळेल। आता ह्या लेबर बोर्डातून काय योजना राबवू शकतील, तर एक प्रथम आपणाला जर त्याच्यात म्हणलं तर एक आपणाला जीवन विमा, ह्यातून तुम्हाला सुरक्षा मिळेल। म्हणजे जर समजा कधी आपण वाहन चालवताना अपंगत्व काय आलं तर तो अपंगत्व विमा एक कायद्यानुसार तुम्हाला थोडीफार त्याच्यापासून मदत मिळेल ह्या लेबर बोर्डाकडून। पुन्हा आपणाला वेळोवेळी जसं आपलं वय होईल तसं आजारपण उपलब्ध होत असतं, म्हणजे थकवा आल्यानंतर आपणाला आजारपण होतं, तर त्या आजारपणासाठी लेबर बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला थोडी राहत मिळू शकेल, लाभ मिळेल त्याचा काहीतरी। आणि आपण समजा वाहन चालवतो, आपली रिक्षा टॅक्सी चालवतो आणि त्यावेळी काय आपणाला दुखापत झाली, अपंगत्व आलं किंवा अनेक काही गोष्टी त्याच्यातून घडल्या, तर तुम्हाला एक 50,000पर्यंत त्या सभासदाला मदत मिळू शकेल। आता रिक्षा टॅक्सी चालकांना मुलं बाळं असतात आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी थोडी फार मदत मिळेल। मी असं म्हणत नाही की तुम्हाला त्या मुलांच्या शिक्षणाला लाख रुपये मिळतील, 2 लाख रुपये मिळतील, पण एक त्यांची वह्या पुस्तकं भागतील, एखादा त्यांना शाळेचा ड्रेस येईल, एवढी मात्र निश्चित मदत मिळेल। आता तुम्हाला आणखीन ह्याच्यातून काय फायदा होईल, तर कामगार कौशल्य वृद्धी योजनेच्या आधारे तुम्हाला त्यातून मदत मिळवून दिली जाईल। मग ते तुम्हाला वार्षिक 5,000 मिळेल, 10,000 मिळेल किंवा कुठल्या योजनेतून तुम्हाला बेनिफिट मिळेल, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचं चालकाचं वय जर 65 वर्ष झालं, म्हणजे जन्म तारखेपासून आपलं वय पूर्ण 65 वर्ष झालं की त्यांना एक निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत एक सानुग्रहण मिळेल। म्हणजे बोर्डाच्या सर्वानुमते एक शासनाचा निर्णय होईल की त्याला आपण पेन्शन वगैरे असं काही म्हणणार नाही, पेन्शन हा शब्द आता निघूनच चाललेला आहे, पण एक भेट योजना म्हणा, निवृत्ती सन्मान, म्हणजे 65 वर्षापर्यंत त्यानं रिक्षा टॅक्सी चालवून जनतेची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, मग त्याला काहीतरी महिन्याकाठी एक सन्मान योजना म्हणून त्या योजनेत तो सभासद हा बसू शकेल 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर। मग ते जे काही निकष ठरतील, शासन धोरण ठरवतं, त्याच्यावर समित्या नेमल्या जातील, म्हणजे 65 वर्ष होतील, काय बाबा निकष असावेत किंवा कशा पद्धतीनं असावा, त्याला हे किती द्यावेत, म्हणजे महिन्याला ह्याला किती सन्मान म्हणून ह्याचा करायचा की वर्षातनं एकच रक्कम द्यायची, म्हणजे ह्या अशी योजना ह्याच्यातून तुम्हाला राबवली जाईल। आता समजा बोर्डाकडं जर फंड उपलब्ध मोठ्या पद्धतीत राहिला तर बाहेरच्या बँका वगैरे पतपेढ्या ह्या पिळवणूक करतात,
कर्जासाठी त्यांच्या गाड्यावरून, मग इथं कायदेशीर सरकार करून किंवा अनेक बँकाशी टाय करून करार करून कर्ज पुरवठा कमी व्याजातला दीर्घ मुदतीतला फक्त सभासदांच्या साठी होऊ शकतो. पुन्हा ज्या ज्या वेळेला काही निर्णय होतील, कल्याणकारी मंडळ राज्यस्तरीय समिती जी काही निर्णय घेईल, तर त्याने निर्णय घेतलेले त्या अनुषंगानं जर एखादा नवीन निर्णय घेतला की बाबा नाही आता दिवाळीला रिक्षा चालकांना आपण 2-2 ड्रेस द्यायचे असे एक समजा निर्णय घेतला, तर ते शासन जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मिळेल. मग इतर अशा ज्या काही कल्याणकारी शासनाच्या योजना आहेत, प्रत्येक योजनातल्या त्या योजना राबवून त्या सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळेल. आणि मग ह्याच्यापेक्षा आणखीन काय योजना ज्या असतील त्या राबवल्या जातील. सर्वसाधारणपणे प्राथमिक स्वरूपात ह्या 13 योजना ह्या अजेंड्यावरती आहेत. ह्या बोर्डाच्या लिस्टवरती आता मी जबाबदारीनं बोलतोय, 13 योजना ह्या अजेंड्यावरती आणलेल्याच आहेत. आता लेबर बोर्डाची प्रक्रिया लवकरच चालू होईल. फॉर्म कसा असेल हे प्रकाशनसुद्धा झालेलं आहे. आता प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फॉर्म फिरतील. हा डिजिटल प्रोग्राम अंतर्गत सगळ्यांचे अर्ज भरले जाणार आहेत. लवकरच या महिन्याभरात तुमचे अर्जसुद्धा ऑनलाईनला चालू होतील. आता राज्यात 50 RTO आहेत. RTO कार्यालयात एक डेस्क उभा केलं जाईल आणि त्या डेस्कला काही शिक्के मिळतील, काही पावर मिळतील, काही वरून निर्देश येतील. ते निर्देश आले की मग तुमचे फॉर्म हे जमा करावे लागतील. आता फॉर्म जमा करताना आपली कागदपत्र काय लागतात? तुमचं लायसन, बिल्ला हे तुम्हाला अत्यावश्यक आहे. पहिल्या टप्प्यात फक्त परवाना धारकच अर्ज भरतील. हा डेटा बनणार आहे प्रथम. तो डेटा बनवताना तुमचा आधार कार्ड, मोबाईल लिंक आधार कार्ड हवा आहे. तोच नंबर RTO कार्यालयात हवा आहे. परवाना धारकाच्या नावावरती रजिस्टर नंबर तिथं RTO मध्ये हवा आहे. राशन कार्ड, तुम्ही इथं राहता म्हणजे राशन कार्ड हा महत्त्वाचा विषय आहे. तोही पाहिजे. सगळीच सांगतात आत्तापर्यंत राशन कार्ड लागत नाही. राशन कार्ड हे अत्यावश्यकच असतं. हा व्यवसाय स्थानिकांचा आहे, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. व्यवसाय स्थानिकांचा आहे आणि सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी बेकारी हटावी म्हणून परमिट दिले जातात. आता इथं कसे बी काय बी दिले जातात, काय बी होतात. आता राशन कार्ड तर नाही. राशन कार्ड तुम्हाला काढावं लागेल. तुम्ही राहता म्हणजे आता काय काय लोकांनी परमिट जे काढलेत ते सगळं असंच बनावट 5,000 रुपये देऊन दाखले करतात आणि देतात. RTO वाले बी त्यातले आणि सगळेच त्यातले. लेबर बोर्ड हे स्वतंत्र अस्तित्व असणारं लेबर बोर्ड निर्माण होत आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तिथं ही कागदपत्र लागणारच आहे. तुम्हाला मराठीचं ज्ञान हवं आहे. हे संपूर्ण सॉफ्टवेअर होईल. ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. त्याच्यामुळं इंग्लिश ह्याचा काही विषयच नाही. मराठीच असते. शिवाय तुम्हाला एक क्यूआर कोडद्वारे तुम्हाला तुमच्याच अकाउंटमधनं फी भरावी लागणार आहे. जनरेट क्यूआर कोड याला होईल. म्हणजे तुम्ही जर मेंबर आहेसा तर तुमच्या बोर्डाचा क्यूआर कोड असेल. म्हणजे तुम्हाला आधार लिंक बँक खातं सुद्धा पाहिजे आणि तुम्हाला प्रथम 500 रुपये ही सभासद फी आहे आणि 5 रुपये प्रवेश फी. ही तुम्हाला प्रवेश फी भरावी लागेल. आत्ता जरी नसेल कुठलाही सभासद कुठंही होता, अगदी साधी तुम्ही कुठल्या पदपेढीत जरी करायला तुम्ही सभासद गेला तर प्रवेश फी म्हणजे तुम्हाला प्रवेश तिथं घ्यावा लागतो आणि तुम्ही सभासद फी भरली सर. ही त्याच्यात तुम्हाला शासनाकडून एक आयडेंटिफाय ओळखपत्र हे बोर्डाकडून दिलं जाईल की हा बोर्डाचा सभासद आहे. आता बोर्डाचा सभासद जर तुम्ही झाला तर इतर तुम्हाला कुठंही वर्गणी भरता येणार नाही. कारण तुम्ही बोर्डाला ज्या वेळेला कनेक्ट होतीला, ज्यावेळी बोर्डाशी निगडीत होतीला, त्यावेळेला बोर्ड तुमच्यासाठी यंत्रणा उभा करेल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आता तुमच्या डोक्यात एकच विषय आहे, मग आम्हाला RTO मध्ये काम कोण करणार, आमचं परमिट रिन्यू कोण करणार. स्वतःची कामं स्वतः करायची असतात. आणि आता आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅकद्वारे RTOचं काम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं RTOला न जाताच तुमची कामं होणार आहेत. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे.
शासनाचे सर्व आदेश ऑनलाईनला तुम्हाला मिळतात. म्हणजे आपली कर्तव्यसुद्धा पाळावी लागणार आहेत आणि त्यातून ही सेवा सुधारायची आहे. म्हणजे ह्या बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला 13 योजनेचा लाभ मिळेल हे मात्र कुणीही विसरू नका. त्यासाठी ज्या टायमाला ही प्रणावली चालू होईल, ऑनलाईन प्रणावली, त्या टायमाला प्रत्येकानं हे भरायचं आहे. जर आता कुणाचं राशन कार्ड नसेल, त्याची KYC नसेल तर करून घ्या. तुम्ही म्हणणार आम्हाला RTO वाल्यांनी परमिट दिलं, RTO वाल्यांनी तुम्ही बघून घ्या दिले कसे काय कसे. कायदा हा आणि स्वतंत्र अस्तित्व असणारं हे लेबर बोर्ड आहे. हा बरेच दिवस प्रश्न होता प्रलंबित, शासनाला निर्णय झाले, सगळे निर्णय झाले म्हणजे काय लक्षात की बोर्ड चालू झालं असं नसतं. पण आता त्याला गती आलेली आहे आणि आत्ताच मध्यंतरी बोर्डाचं नाव बी झालेलं आहे, नाव निश्चित केलं. आता त्या बोर्डाचं नाव बी मी तुम्हाला सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ. मग पहिल्या टप्प्यात ज्यांचे परवाने आहेत आणि जे स्वतः गाड्या चालवतात त्यांचेच होणार. आता तुम्ही म्हणणार आम्ही दुसऱ्याला परमिट दिलंय, मी गावाला राहतोय, म्हणजे आधार OTP द्वारे तुमचं हे पाहिजे. तुम्ही म्हणतील माझं राशन कार्ड UPत आहे, आम्हाला गुरुनं परमिट काढून दिलं, आम्हाला काही जरूरत नाही. कोण म्हणणार मी सातारला राहतोय, माझं राशन कार्ड गावाला आहे, आम्ही इथं राहतच नाही, परमिट आमचं आहे, मी कोणाला तरी 3 वर्षासाठी दिले, मी केव्हा तरी चालवतो. असे जे असतील ते ॲटोमॅटिक ह्याच्यातून निघून जातील. हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅक जनरेट QR कोडद्वारे हे तुम्हाला फी भरावी लागणार आहे. म्हणजे ती तुमच्याच खात्यातनं भरायची आहे आणि ते आधार लिंक बँक खातं बी तुमचं करून घ्या, जरूर करून घ्या. त्याला 2 फोटो लागणार आहेत. 4 पानाचा साधा फॉर्म आहे, एक तो फॉर्म 2 पानाचा असतोय, तो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हास्तरीय कार्यालय राहणार म्हणजे RTOमध्ये. आता मुंबईत 4 RTO आहेत, परंतु 4 RTOमध्ये सुद्धा ते काम घेतलं जाईल असं काही नाही. 4 RTOमध्ये सुद्धा हे अर्ज जमा करून घेतले जातील. तुम्ही म्हणजे आता मुंबई जिल्ह्यात, मुंबईला 3 जिल्हे आहेत, 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर 1 जिल्हा आणि पूर्व पश्चिम उपनगरे. आता उपनगरातच 3 RTO आहेत, वडाळा, अंधेरी आणि बोरोली. आता पालघर जिल्ह्यातलं वसई RTO आलं. ठाणे जिल्ह्यात सुद्धा तुम्हाला 3 RTO आहेत, म्हणजे ठाणा, कल्याण आणि नवी मुंबई. पण तिन्ही RTOमध्ये डेस्क होतील, पण त्यांची कार्यकारी प्रणावली ही ठाणा RTOमधून ऑपरेट केली जाईल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. पण तुमची कामं ही तिथं केली जातील. आता तुम्ही म्हणशील हे मोकाशी ओरडतात, फॉर्म भरा, फॉर्म भरा, फॉर्म जमा करा. फॉर्म पब्लिश केलेले आहेत, प्रत्येकानं ते व्हॉट्सअपला, फेसबुकला कुठे येतील ते तुम्ही काढून घ्या. एकमेकाला फॉर्म भरा, वाटा आणि प्रत्येकानं त्याच्यावर अभ्यास करा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. आता जिल्हास्तरीय समितीची रचना होईल. आता लवकरच दुसरा डेटा परवा दिवशीच जाईल शासनाला, एक 8-9 पत्र जातील शासनाला लेबर बोर्डाचे, असं काही नाही. मग त्याच्यात अर्ज घेण्यासाठी पावर दिल्या जातील. डेस्क कसे निर्माण करायचे, 50 डेस्क करावे लागणार आहेत राज्यात. समजा मुंबईतच आता ज्या 4 RTOमध्ये डेस्क हवे आहेत. आता डेस्क आले की तिथं कर्मचारी आले की यंत्रणा आली की आवक विभाग आला की गोल शिक्का आला. म्हणजे त्यांना काही गोष्टी आता लवकरच होतील. ह्याला गती आलेली आहे. पण आता प्रत्येकानं तयारी करा. निश्चित तुम्हाला ह्याच्यातून मोठा न्याय मिळेल. प्रत्येकानं लेबर बोर्डात पहिल्या टप्प्यात सर्व परवाना धारकांनीच अर्ज भरायचे आहेत. मग त्याची छाननी होईल. मग तुम्हाला ते फॉर्म दिले तरी छाननी होतील, ऑनलाईनला जातील, त्याची तपासणी होईल आणि मग तुम्हाला जनरेट QR कोड पैसे भरावे लागतील. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. फुल तपासणी होईल कागदपत्रांची. ऑनलाईननं तुमचं राशन कार्ड आहे का नाही, तुमचं पत्त्यावरती आहे का नाही, तुमचं कार्ड असायचं UPला आणि तुम्ही राहतायचा इथं, तुमचं लायसन दिसतंय 4 महिन्यापूर्वी UPतलं, केलंयचा ट्रान्सफर इथं, दाखला दिसतोय मुंबई शहराचा, 15 वर्षाचा वास्तव्याचा परमिट काढलायचा, ही ऑनलाईननं क्रॅश होतील. त्याच्यामुळं तुम्हाला ह्यांना त्याच्यात कायद्यानुसार तुम्हाला नाही बसणार. पण जे मग ते UPवाले असून द्यात, बिहारवाले असून द्यात,
महाराष्ट्रात जे रिक्षा चालवतात ते. आता मुंबईत ठाण्यात तर हिंदी भाषिकांचाच भरणा आहे, म्हणजे त्यांना मिळणार नाही असं आहे का? मिळणार त्या नाही, पण त्यांची राशन कार्ड हिथली आहे, हिथं राहतात आणि ते रिक्षा चालवूनच आपला उदरनिर्वाह करतात, त्यांना मिळणार ना. त्यांनीही तो फॉर्म भरायचा आहे. आणि ह्या बोर्डाविषयी अनेक अफवा काही पसरतात, तर आता तसं काही करायचं नाही. आणि हे फॉर्म भरताना कुठं लूटपाट करतील. अजून RTO जमा करून घेत नाहीत. जरी आम्ही तुम्हाला म्हणलं 10 दिवसात करा, ऑर्डर्स 10 दिवसात येतील आणि हे अर्ज जमा होतील, हे मात्र कुणी विसरू नका. आणि तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा. रिक्षा टॅक्सीवाल्यांनो, तुम्हाला चांगलं सांगणारं ह्या जगात कोण नसतंय. तुम्हाला वाटेल ते सांगतील, आम्हीच केलं करून द्या, कोणी बी करून द्या, पण उलटं चुकीचं सांगू नका. कारण त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना न्याय मिळत नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा, सत्य बातम्या मिळतील आणि ह्या पद्धतीनेच तुम्ही काम करा. नाहीतर आमचा गुरु पासिंग करून देतोय, हे करून देतोय. ऑनलाईन पासिंगसुद्धा झालेलं आहे रिक्षावाल्यांना, हे लक्षात ठेवायचं. QR कोडद्वारे तुमचं फिटनेस ऑनलाईन काढून घ्यायचं आहे. जर तुमचं 36-48 घंट्याच्या आत फिटनेस जर पासिंग झाल्यावर मिळालं नाही, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त ह्यांना मेल करा, तक्रार करा. ह्या अधिकाऱ्यानं माझी गाडी पासिंग केली ह्या तारखेला, आता 5 दिवस झालं माझं ऑनलाईनला फिटनेस नाही, ह्याला सस्पेंड करा म्हणून. कारण तुम्ही गुरुची ऐकणार, त्याच्यामुळं तुमची किती नुकसान होतं, आपणाला कसं लुटलं जातं, हे मात्र तुम्ही बघत नाही सा. तर आता प्रत्येकानं एवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा, हे व्हिडिओ ऐकत राहा, शेअर करत राहा. त्यातूनच तुम्हाला माहिती मिळेल आणि त्यातूनच आपला व्यवसाय सक्षम करायचा आहे. आणि प्रत्येकानं कल्याणकारी लेबर बोर्डाचं मात्र सभासद व्हायचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.